नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरात ठेवलेल्या या 18 वस्तू घर बरबाद करतात. या आजच बाहेर काढा. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 18 वस्तू आहेत जे घर बरबाद करतात. 1. देवी देवतांना वाहिलेले फुले, नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा घरात कटकटी, भांडणे, वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात. 2. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांच्या रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सतत कलह, वाद विवाद निर्माण होतात. 3. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 4. घरात वाहते पाणी, हिंस्र प्राणी, युद्धप्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नये. अन्यथा घरात सतत निराशाचे वातावरण राहते. घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो. 5. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह निर्माण होतात. 6. देवी देवतांच्या भग्न मूर्ती म्हणजेच तुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नये. याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या देवांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावे. 7. बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चाललेली वेल वाईट वेळेत रूपांतर होते. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. असे घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावेत. 8. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. ही लिंबू मिरची 1 आठवडाहून अधिक काल घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळीच विसर्जन करावे. अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात. 9. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपता जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 10. भंगार साहित्य, जुने व वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढाव्यात. दीर्घकाल या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो. घरात प्रगती मंदावते. 18. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठी लागते. पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो. काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यावर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घरामध्ये लावू नये. 12. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावेत. पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे, चिठ्ठ्या, बिले ठेवू नये. पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीच्या संबंधित वस्तू ठेवावेत. त्याने पाकिटात लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो. पाकिट पैशाने नेहमी भरलेले राहते. 13. घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये. अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगले वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. 14. पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी. तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नये. 15. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेक बुक, FD वगैरे गुंतवणुकीचे कागदपत्रे व्यवस्थित ठेवावे. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव
लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 16. औषधे, कीटकनाशके, बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे मॉस्किटो रिपेलंट या सर्व वस्तू स्वयंपाक घर म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात. 17. खराब पादत्राणे. वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल यांचे नाते संघर्षसह मानले जाते. जर तुम्हाला आयुष्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर आपले शूज आणि चप्पल बरोबर ठेवा. घरात जुनी फाटलेली किंवा खराब शूज आणि चप्पल ठेवल्याने संघर्ष वाढू शकतो. यामुळे प्रत्येक छोट्या कामात बरीच मेहनत करावी लागेल. 18. खराब कुलूप. जर तुमच्या घरात गंजलेले खराब असे कुलूप असेल तर ते घरात ठेवू नका. ते तातडीने बाहेर टाकून द्या. कारण घरात खराब कुलूप ठेवल्यामुळे त्या घरातील कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही. त्यामुळे असे खराब झालेले कुलूप एकतर दुरुस्त करा किंवा ते बाहेर टाकून द्या. 19. जुनी वर्तमानपत्रे. कधीही आपल्या घरात जुनी वर्तमानपत्रे ठेवू नये. कारण घरात जुनी वर्तमानपत्र ठेवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. नेहमी अनेक समस्या निर्माण होत असतात. तर तुमच्याही घरात जुनी वर्तमानपत्र पडून असतील तर लगेच ते भंगार विक्रेत्याला विकून टाका. अशा प्रकारे आपण पाहिलं, घरात ठेवलेल्या या 18 वस्तू घर बर्बाद करतात. म्हणून या वास्तुशास्त्रानुसार या वस्तू आजच बाहेर काढा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.